तमाम भारतीयांचा आणि जगभरातील हिंदू समाजाचा श्रद्धेचा विषय असलेल्या आणि भारतीयांची अस्मिता असलेल्या अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी येथे येत्या 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्ला विराजमान होणार आहेत। अयोध्या येथील राम जन्मभूमी स्थानावर 22 जानेवारी रोजी राममूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे। हा एक प्रकारे लोकोत्सवाचा सोहळाच देशभरात साजरा केला जाणार आहे। त्यामुळे ठिकठिकाणी या सोहळ्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे। भारताच्या विविध कानाकोपऱ्यात आणि सर्व राज्यांमध्ये रामलल्लाच्या स्वागतासाठी तमाम भारतीय सज्ज झाले आहेत। या अनुषंगाने ठिकठिकाणी विविध कार्यक्रम, विविध बैठका पार पडत आहेत। यामध्ये अयोध्ये येथील अभिमंत्रित केलेल्या अक्षदा कलशाचे ठिकठिकाणी आगमन होताना दिसत आहे। 12 ज्योतिर्लिंगापैकी 5वे ज्योतिर्लिंग स्थान असलेल्या परळी वैजनाथ येथे अयोध्येतील अभिमंत्रित केलेला अक्षदा कलश याचे आगमन झाले। या कलशाची विधिवत पूजा करण्यात आली। त्यानंतर 1 ते 15 जानेवारी या दरम्यान या लोकोत्सवाचा जनसंपर्क अभियान अशा प्रकारचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे। 1 ते 15 जानेवारी या दरम्यान विविध उपक्रम व सर्व हिंदू बांधवांशी संपर्क करून हे जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे। ज्यावेळी रामलल्ला अयोध्येतील राम जन्मभूमी स्थानावर विराजमान होतील तो सोहळा ऐतिहासिक आणि सुवर्ण सोहळा असणार आहे। या सोहळ्याचे साक्षीदार प्रत्येक रामभक्ताला आणि प्रत्येक हिंदूला होता यावे यासाठी हा लोकोत्सव आयोजित करण्यात आला आहे। प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सर्व देशभरामध्ये मोठा उत्सव साजरा केला जाणार आहे। त्याचप्रमाणे अयोध्या येथे या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला संपूर्ण भारतातून हिंदू बांधव रामभक्त सहभागी होणार आहेत। ज्यांना या ठिकाणी सहभागी होता येणार नाही अशा प्रत्येक हिंदू बांधवाने आपापल्या घरी, आपापल्या गावात, आपापल्या गल्लीत रामलल्लाच्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे साक्षीदार होऊन या सोहळ्याचे स्वागत केले पाहिजे। या दृष्टिकोनातून लोकोत्सवाचे नियोजन करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर परळी वैजनाथ येथे औद्योगिक वसाहत सभागृहामध्ये आज बैठक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्याला परळी शहरातील व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर, त्याचप्रमाणे सर्व स्तरातील नागरिक, रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। या मेळावा बैठकीला एवढी उपस्थिती होती की येणाऱ्या काळातील या लोकोत्सवातील विविध उपक्रमामध्ये गर्दीचा उच्चांक होणार याची शक्यता या बैठकीतील उपस्थितीने आज दाखवून दिल्याचे दिसून आले।